नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी अजित पवारांच्या विमानाचा जो अपघात झाला होता त्याबाबत पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केले. पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर VK सिंगला का वाचवलं जाते असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेंना नेत्यांनाही VSR कंपनीची चूक झाली होती. अजितदादांचं विमान पडलं की पाडलं याचं उत्तर हवंय असं रोहित पवार म्हणाले. त्यांचे काही सांसद आहेत, जे खासदार आहेत, त्यांना तुम्ही आज संध्याकाळी थोडंसं भेटावं, जे सातत्याने पार्लमेंटमध्ये तिथं बोलत असतात आणि सगळी माहिती त्या 3-4 MPsला तुम्ही तिथं द्या. त्यांच्याकडनं एक रिसर्च केला जाईल, एक रिपोर्ट केला जाईल आणि मग पार्लमेंटमध्ये 100% महाराष्ट्रामध्ये लोक अजितदादाला न्याय मिळावं यासाठी लढतायत. तुम्ही लढतायत, पण सत्तेत असणारे लोक त्यांना सहकार्य करत नसले तरी आमचा पक्ष नक्कीच पार्लमेंटमध्ये नाहीतर आमच्या लेवलला जिथं कुठं करायचं तिथं आम्ही पाठिंबा देऊ असं अखिलेश यादव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं. आपल्याला कुठं अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित VK सिंगची तिथं असावी. पण त्यांनी काही बोललं तरी त्याला होणार नाही. आम्ही खरं काय हे लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे जोपर्यंत CID कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही. आणि VK सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडियासमोर काय सांगत असतील तर त्याला प्रतिउत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ. मी प्रफुल्ल पटलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं. हे पार्टीमध्ये असणारे जी लोक आहेत ना ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, VK सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जाते असं सिद्ध होतं. SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे. तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल. प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते. तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, VK सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते. आम्हाला जे कळलेलं आहे की चंद्रबाबा नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024ला गेले होते आणि चंद्रबाबा नायडूंबरोबर सुद्धा राम मोहन नायडू हे होते. आणि राम मोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत AAIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते. AAIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो. मग तुमचं VSR बरोबर आर्थिक संबंध आहेत, VSR बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हाच तो रोहित सिंग, हाच तो VK सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती. योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट तिथं झाला नाही. पण मग हीच ती कंपनी, हाच तो VK सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला. एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो.